आपल्या सर्वांचे लाडके खासदार ज्यांच्या नेतृत्वाखाली आमची ही यात्रा चालू आहे ते डॉक्टर अमोल कोल्हेजी, आपले दुसरे लाडके खासदार ज्यांना 2 महिन्यापूर्वी आपण दिल्लीला पाठवलं ते बजरंग बाप्पा, आपल्या सर्वांचे लाडके आमदार आणि या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संदीप क्षीरसागरजी, आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शक नेत्या माजी आमदार उषाताई दराडेजी, आदरणीय रमेश महाराजजी, हेमाताई पिंपळे, पूजाताई मोरे, नागेश फाटे, पंडित कांबळे, सुहासिनी देशमुख, श्रीराम मुंडे, महेश पानसंबळ, ज्यांनी आत्ताच आपणाला मार्गदर्शन केलं ते सय्यद सलीम माजी आमदार, व्यासपीठावरील आणि समोरील या सभेसाठी उपस्थित असणारे आपण सर्व मान्यवर बीडचे मतदार बंधू भगिनींनो, सुरुवातीलाच घेतलं ते तुमचं त्या पिंपळेताईंशी बोलल्यामुळं तुमचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. बागेल साहेब, आणि म्हणून आपण सगळे मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी गोळा झालाय. सभेची वेळ 7 वाजताची होती. ही पहिली सभा आहे. दिलेल्या वेळेच्या आधी आम्ही सुरू केली. संदीप क्षीरसागरांची मी दिलगिरी व्यक्त करतो. मी 6 वाजताच इथे येऊन बसलोय आणि सांगतोय सभा सुरू करा, सभा सुरू करा, सभा सुरू करा. बिचारे संदीप मला म्हणतात साहेब 7ची वेळ दिली आहे. मी म्हटलं 7 असू शकत नाही, 6 आहे, पण वेळ 7ची दिलेली आहे. आणि संदीप क्षीरसागर पुढे आले म्हणून किमान एवढी तरी लोक गोळा झाली. आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये आता लोक आपण सगळे येऊन जवळपास हॉल भरलेला आहे. आज ही शिवस्वराज्य यात्रा आपल्या सगळ्यांच्या दारात मुद्दामून या ठिकाणी घेऊन आम्ही आलेलो आहे. आणि या शिवस्वराज्य यात्रेचा मूळ गाभा आहे तो लढा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा. महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दिल्लीश्वरांना दाखवण्याचं काम लोकसभेत महाराष्ट्रानं अतिशय प्रभावीपणाने केलं. 400 पारचा नारा करणाऱ्यांना 240 पार करताना नाकेनऊ आली. आणि म्हणून या देशामध्ये घटना बदलण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेला बदल करण्याची स्वप्न बाळगणाऱ्यांना रोख लावण्याचं काम या बहादूर भारतातल्या जनतेने केलं. त्यात सगळ्यात मोठा वाटा बीडचा आहे. म्हणून तुम्हा सगळ्यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो. 64,000चं लीड आहे ना बीडमध्ये. बीड तालुक्यात 1,02,000 आणि संदीप भैयांच्या मतदारसंघात 63,000चं लीड आहे. एवढं मोठ्या प्रमाणात तुम्ही सगळ्यांनी बजरंग बाप्पांना कुठं पाठवलं? संसदेत पाठवलं. जी संसद पाऊस पडल्यावर गळते त्या संसदेत बजरंग बाप्पा गेलेले आहे. गळते ना, पहिल्या पावसात गळली. 10 वर्षापूर्वी 2014ला मोदी साहेबांचा विजय झाला. त्यावेळी जुन्या संसद इमारतीला पहिल्या पायरीला साष्टांग नमस्कार मोदी साहेबांनी केला.
ज्यांच्या ज्यांच्या समोर ते नमतात, नमस्कार ज्यांना ज्यांना करतात त्यांना ते बदलतात. त्या नियमानं संसदेची बिल्डिंगच त्यांनी बदलली आणि नवी बिल्डिंग त्यांनी तयार केली. आता नवीन बिल्डिंग तयार केली, ती पहिल्या पावसात गळायला लागली. त्यामुळं तुम्हा 2 खासदारांना आमची विनंती आहे की पुढच्या वेळी पावसाळ्यात जर गेला तर छत्री घेऊन जावा. राम मंदिर पण गळते. काय गडबड करायची, प्रकल्प करायचे, बाकीचा हिशेब करायचा, पुढे निघून जायचं, अशी परिस्थिती आज दुर्दैवाने देशातल्या आणि राज्यातल्या राजकारणात चालू आहे. महाराष्ट्राची परिस्थिती काही मित्रांनो वेगळी नाहीये. आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की महाराष्ट्रातलं सरकार 2024च्या ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यावेळी या महाराष्ट्रातलं सरकारही बदलण्याचं काम तुम्हा आम्हा सगळ्यांना करायचंय. 2 लोकसभेमध्ये 240 जागा निवडून आल्या भाजपच्या आणि त्यांनी नितीश कुमार आणि चंद्रबाबूचा पाठिंबा घेतला आणि त्यांच्या दोघांच्या जीवावर सरकार स्थापन केलं. या देशाची घटना बदलणारे स्वप्न भाजपचं थांबलेलं नाहीये. या देशातली घटना बदलण्याचं स्वप्न आजचं नाहीये, 1952 सालापासून त्या लोकांचं आहे. आणि म्हणून आपल्याला जोपर्यंत मुंबई आणि महाराष्ट्र त्यांच्या ताब्यातनं बाजूला जात नाही तोपर्यंत देशात भारतीय जनता पक्षाच्या सत्तेला धक्का बसणार नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला पूर्ण ताकदीनं आपण शेवटचा भारतीय जनता पक्षाला धक्का देण्याचं काम उद्याच्या निवडणुकांमध्ये करूया. आणि ते करण्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा आज तुमच्या दारात आली आहे. वेगवेगळे प्रश्न आमचे सगळे सहकारी तुमच्या समोर मांडणार आहेत. मला विश्वास आहे की संदीप क्षीरसागर एक तरुण नेता या मतदारसंघात तुम्हा सर्वांची सेवा करतोय. तुम्हा सर्वांचा आशीर्वाद त्यांच्या मागे आहे याची मला जाणीव आहे. आणि उद्याची निवडणूक देखील तुम्ही सगळे ठामपणानं ताकदीनं कराल यात माझ्या मनात काही शंका नाही. या जिल्ह्यात 6च्या 6 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं उभा राहणाऱ्या उमेदवारांना, महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना निवडून देण्याचं काम करायचं. बजरंग बाप्पा सोनवणेंना आपण दिल्लीला पाठवलं. दिल्लीत या जिल्ह्यातले अनेक प्रश्न त्यांनी मांडले. निलेश लंकेंना पाठवलं. दुधाला आधारभूत भाव मिळावा ही मागणी त्यांनी देशाच्या संसदेत केली. कांद्याला निर्यात बंदी आणि निर्यातीवरचं शुल्क रद्द करावं ही मागणी आमच्या अमोल कोल्हेंनी, निलेश लंकेने, बगरे गुरुजींनी आणि आमच्या बजरंग बाप्पांनी केली. आमचे सगळे खासदार 8च्या 8 आज देशाच्या संसदेमध्ये तुम्हा आम्हाला अभिमान वाटेल अशी कामगिरी बजावत आहे. तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि त्यामुळं बीड शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम देखील बजरंग बाप्पा आणि संदीप क्षीरसागर हे तुम्हा सर्वांच्या साक्षीनं करतील. या बीड जिल्ह्यात बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी उद्योग आले पाहिजेत. या बीड जिल्ह्यामध्ये शेतीला पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे. या बीड जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या व्यवस्था सुधारल्या पाहिजेत. अशा अनेक समस्या आणि अपेक्षा आपल्या सगळ्यांच्या आहेत आणि त्यासाठी तुम्ही लोकसभेला बजरंग बाप्पांना निवडून, ज्यांनी अनेक वर्ष या जिल्ह्यात सत्ता भोगली, त्यांना एक मोठी चपराक दिलेली आहे. आता दुसरी चपराक आपल्याला उद्याच्या विधानसभेत पुन्हा एकदा आपल्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर करायची आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की उद्याच्या निवडणुकांच्या साठी आम्ही शिवस्वराज्य यात्रा घेऊन इथं आलोय.
भविष्य काळात यापेक्षा जास्त पावसाचं वातावरण असल्यामुळं मर्यादित सभा घेण्याची पाळी आपल्यावर आली, पण भविष्य काळात यापेक्षा जाहीर अशा सभांचं देखील स्वरूप हळूहळू निर्माण होईल. पण आज शिवस्वराज्य यात्रेच्या दृष्टीनं आम्ही आपल्या दारात आलोय. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद या शिवस्वराज्य यात्रेला मिळावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन आम्ही ही यात्रा सुरू केलेली आहे. आणि म्हणून माझ्यानंतर वक्ते अनेक भाषण करणार आहेत. खास करून आमचे डॉक्टर अमोल कोल्हे साहेब या शिवस्वराज्य यात्रेची भूमिका काय, केंद्र आणि राज्य सरकारच्या चुका काय आहेत, या सगळ्यांच्यावर चांगला प्रकाश टाकतील. आणि त्यामुळं मला थोडंसं जरा अर्जंट पुढं जावं लागणार आहे, म्हणून मी थोडंसं नियमांचा भंग करून आपल्या सगळ्यांची परवानगी न घेता रमेश महाराजांची परवानगी मी फक्त घेतलेली आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या आधी मी बोललो, आपण सगळे शांतपणाने ही सभा ऐकाल आणि आपला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे आशीर्वाद उभा कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आमच्या उषाताई दराडेंनी काही चांगल्या सूचना केल्या. उषाताईंना मी सांगेन, ताई मी सगळ्यांचं ऐकलं तरी दोनदा तीनदा खात्री केल्याशिवाय काही करत नाही. त्यामुळे तुम्ही असं समजू नका, त्यांनी मगाशी तुम्ही यायच्या आधी भाषण केलं, त्यामुळे तसं काही माझं नाही आहे. त्यामुळे एखाद्याला वाटतं आमचं का हा ऐकत नाही, पण त्याचवेळी त्याची दुसरी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करायचा असतो. प्रत्येकाला दोन बाजू असतात आणि म्हणून थोडासा आपल्या मनातला जो शंकेचा भाग आहे तो कृपा करून काढून टाका. काही कुणाचंही काही कानावर आलं तरी त्याची खात्री केल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आमच्या हेमाताई पिंपळेंनी जोरदार मगाशी भाषण करून आमची भूमिका आपल्या सर्वांच्या समोर मांडली, त्यांचेही आभार मानतो. आणि मी पुढे जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. मला सोडायला कुणी बाहेर येऊ नका. एकटे संदीप क्षीरसागर येतील, त्याऐवजी दुसरं कोण आलं तर मी समजेन की ते पक्षात नाही आहेत. धन्यवाद.